नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण भेट देतो विसापूर किल्ला। वरती आल्यानंतर प्रथमतः आपल्याला पहिले लागते ते म्हणजे हे पाण्याचे टाकं। पाण्याच्या टाक्यावरती एक चित्र कोरण्यात आलं आहे, ते काय अगदी स्पष्टपणे दिसत नाही। गडाचा ट्रेक अगदी कमी वेळेचा आहे, अगदी 30 ते 35 मिनिटाचा। पण वरती येण्यासाठी पायरी मार्ग अक्षरशः पूर्णपणे नष्ट झालाय। इथे असलेल्या दगडांमधनं वाट काढत काढत वरती यायला लागते, त्यामुळे खूप असं दमछाक होती। वरती आल्यानंतर प्रथमतः लागतात आपल्याला ती म्हणजे हे धान्य कोठारे। या धान्य कोठाराच्या आतमध्ये माती दगड वगैरे जाऊन आता ते पूर्णतः बुजून गेले आहेत। तुम्ही पाहू शकता गडावरील जी तटबंदी आहे ती अगदी ऊन वारा पाऊस यांच्याशी झगडत भक्कमपणे इतिहासाची साक्षी देत अजून पण उभी आहे। आणि तो समोर दिसतो तो किल्ले लोहगड। याचा विस्तार प्रचंड असा मोठा आहे। तुम्ही अगदी पठारावरती फिरायला गेला तरी तुमची दमछाक होईल इतका मोठा एरिया आहे। आणि गडावरती त्या काळी लोकसंख्या किती असेल याचा अंदाज या टाकीकडे पाहिल्यानंतर येऊ शकतो। ते जवळजवळ टाक्यांचा समूहच आहे। हा गडावरील चुन्याचा गाणा, हा गडावरील सगळ्यात मोठा चुन्याचा गाणा। तुम्ही पाहू शकता याचा आकार किती अवाढव्य मोठा आहे।
त्याच्या बाजूने जात त्या काळातील. मंडळी, विसापूर किल्ल्याची तटबंदी इतकी मजबूत आणि सुस्थितीत आहे, तुम्ही पाहू शकता त्याची रचना, त्याचे वैशिष्ट्य. ठिकठिकाणी बुरुज आहेत, छोटे छोटे बुरुज आहेत, त्यात ह्या खिडक्या बनवण्यात आल्या आहेत, या दिवड्या, जेणेकरून शत्रू खाली आल्यानंतर वरनं मारा करण्यासाठी आणि टेळणी करण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. तुम्ही पाहू शकता याचे नक्षीकाम. पवन मावळात मोडणारा हा किल्ला बोरा घाटाचे संरक्षण करण्यासाठी याची महत्वाची भूमिका आहे. आणि गड तसा पूर्वीपासून दुर्लक्षित राहिल्यामुळे या गडाचा इतिहास तसा दुर्लक्षित राहिला गेला. पूर्वीपासून दुर्लक्षित राहिला गेलेला हा किल्ला इतिहासात खूप असे मानाचे स्थान मिळवू शकणार नाही, पण गड अगदी भक्कमपणे आहे. जिथे जिथे गडाची तटबंदी संपते तिथे चालू होते गडाची नैसर्गिक अशी तटबंदी. जिथे तटबंदीची गरज आहे तिथे मजबूत अशी तटबंदी उभारण्यात आली आहे, आणि जिथे तटबंदी संपते तिथे गडाची नैसर्गिक तटबंदी त्याच्यावरती पण थोडीफार तटबंदी घेतलेली काळाच्या ओघामध्ये बऱ्यापैकी नष्ट झालेली. गडावरती वाड्यांचे इतर अवशेष भरपूर अशा प्रमाणात आढळतात. मंडळी, गडावरील अजून एक पाण्याची टाकी, आणि पाण्याच्या टाक्यामध्ये त्याच्या बाजूच्या भिंतीवरती हनुमंतरायाची सुंदर अशी मूर्ती आहे, आणि त्याचे प्रतिबिंब अगदी पाण्यामध्ये पण दिसते. तुम्ही पाहू शकता श्री हनुमंतरायाची सुंदर अशी मूर्ती. पवन मावळात मोडणारा हा किल्ला बोरा घाटाचे रक्षण करण्यासाठी बांधला होता.
पुणे शहरापासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ले विसापूर. गडावर येण्यासाठी पाटणगाव व लोहगडवाडी असे 2 मार्ग आहेत. त्यातील आपण निवडलेला मार्ग म्हणजे लोहगडवाडी मार्ग. गडावर येण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन मळवली रेल्वे स्टेशन, गडावरील आजही काही वस्तू अगदी दिमागात उभ्या आहेत. ते बहुधा धान्य कोठारे नाहीतर दारुगोळा कोठारे असावीत, परंतु याची बांधकाम शैली पाहू शकता. आजही सुस्थितीमध्ये आढळते. फक्त याच्यावरती जो छत आहे तो आता पूर्णपणे नष्ट झालाय आणि याची डबल तटबंदीमध्ये बांधकाम शैली आहे. बाहेर आणि त्याच्या आतमध्ये याचे बांधकाम अगदी सुस्थितीमध्ये आहे. फक्त याच्या वरती छताचा जो भाग आहे तो आता पूर्णतः नष्ट झालाय. तो हे जो गॅप आहे याच्यामध्ये त्या काळी लाकडामध्ये हे बनवण्यात आले होते. आता ते पूर्णतः नष्ट झालेले काळाच्या ओघामध्ये आणि फक्त बांधकाम जे आहे ते मजबूत आणि सुस्थितीमध्ये आहे. खालती पण पाहू शकता तुम्ही दगडामध्ये. आपण गडाच्या पाठीमागील बाजूने आले तर गडाचा महादरवाजा हा या बाजूला आहे. या बाजूने वरती आल्यानंतर प्रथमतः आपल्याला लागते श्री हनुमंतरायाची सुंदर अशी मूर्ती. अगदी कातळ कोरीव दगडामध्ये कोरलेली अशी सुंदर अशी श्री हनुमंतरायाची मूर्ती आहे. आणि त्याच्या बाजूला दगडामध्ये कोरलेल्या ह्या 2 रूम्स आहेत, म्हणजे लेण्या आहेत. लेण्या वगैरे त्या काळातील काहीतरी धान्य कोठारे. आणि तुम्ही पाहू शकता इथून वरती जाण्यासाठी अगदी सुंदर अशा पायऱ्या आहेत किल्ले विसापूर वरती. पावसाळ्यामध्ये वर येणारे पाणी यातून वाहून जाते खाली. आणि तुम्ही पाहू शकता हा पायरी मार्ग पूर्णतः कातळ कोरीव दगडामध्ये कोरून बनवण्यात आला आहे. सुंदर असा पायरी मार्ग आहे. इथे लागते ते आपल्याला श्री महादेवाचे मंदिर आणि मंदिरासमोरील हा दीपस्तंभ. मंदिर खूप प्राचीन आहे, परंतु ते काळाच्या ओघामध्ये पडझड झाल्या कारणामुळे नंतर याचा जीर्णोद्धार करून नवीन बनवण्यात आले आहे.
हा गडावरील राजवाडा तुम्ही पाहू शकता। आपल्या गड किल्ल्यांची ही वाताहत खरंच बघूशी वाटत नाही। वरती झाडी आलेली आहे, आता पूर्णतः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहे। आपल्या शासनाचे नियोजन शून्य असल्या कारणामुळे म्हणजे काही दिवसांनी पुढच्या पिढीसाठी आपल्या हे अवशेष शिल्लक राहणार नाहीत। इसवी सन 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड आणि विसापूर हे 2 किल्ले आपल्या ताब्यात घेतले। पुढे 11 जून 1665 साली पुरंदरचा तह झाला। या 23 किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले। त्या 23 किल्ल्यामध्ये हा पण गड सामील होता। पूर्वीपासून लोहगड व विसापूर हे आवळे जावळे किल्ले म्हणून ओळखले जातात। शिवकाळात हा किल्ला इसागड ह्या नावाने ओळखला जात होता। याचा प्राचीन इतिहास फारसा ज्ञात नाही, परंतु लोहगडाच्या इतिहासातच तो सामावलेला असावा। प्रथम विसापूर जिंकून लोहगड घेतल्याचे अनेक असे ऐतिहासिक उल्लेख सापडतात। अशा विस्ताराचा प्रचंड असा किल्ले विसापूर, कारण याचे जवळजवळ क्षेत्रफळाच्या दृष्टीने किल्ले विसापूर खूप मोठा आहे। अशा तऱ्हेने मी आजचा आपला प्रवास इथेच थांबवतो। पुन्हा भेटूया।